ती काय जोडी होती, काय परफॉर्मन्स करतात आपल्या संघासाठी तर बघायला पाहिजे. जे पी आता सांगायचं जाईल तर माझी बायको पक्की खुश असेल तर, कारण का तिची सासूरवाडीचा म्हणजे माझ्या सासूरवाडीचं तिचं भावबंद खेळतं ना, मोरव्याशी आलेला संघ आहे तो ना. मोरव्याच्या लोकांना यांचे खरोखर या मैदानावर पण त्यांचे लकी आहे मोरव्याचं, कारण जावयाचं जावयाचे गावन खेळतं ना ते. बरोबर. मोरव्यासाठी या संघामध्ये आपला ग्राउंड खूप लकी आहे. नक्कीच असायलाच पाहिजे. लकी तर नशिबाचा 5% तरी हिशोब असायलाच पाहिजे असायला प्रत्येक पाहिजे. खेळाकडे. आणि खरोखर खेळाचा जो परफॉर्मन्स आहे तो दाखवायचा आहे, तो दाखवितील त्याच्यावर त्यांचे पुढे जाणार आहे. तर महेशजी मांगेला आपल्या व्यासपीठावर बसलेन. अग्रकुळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केशरीनाथजी भोईर साहेब इथं बसलेन. महेशजी मांगेला खजिनदार अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेचे ते बसलेन. आता हरेश्वर राऊत बसलेत, मोरवा गावचे कोच आहेत ते. आणि खरोखर राऊत साहेबांना पण मी धन्यवाद द्यायला पाहिजे, प्रत्येक मॅचच्या ठिकाणी ते जाताना. चला मॅचला सुरुवात होते. अटीतटीची मॅच नक्कीच होणार. दोन्ही संघ बघा मजबूत संघ आहे. एक आहे भाईंदरच्या पट्ट्यांचा संघ आणि एक आहे मोरवा यांची ठाण्याच्या पट्ट्यांचा संघ आहे. जबरदस्त असा सामना होणार आहे, काय शंका नाही त्याबद्दल. सामना व्हायलाच पाहिजे. प्रेक्षक वर्ग खुश आहे. डिबेन लाईव्ह जोडीला जे प्रेक्षक आता जोडलेलं आहे त्यांच्या माहितीसाठी सांगतो, आता होणारा सामना तर मोरवा आणि ओवळा. रमाकांत वाडा चेंडू, अप्रतिम चेंडू, हलकासा ड्राईव्ह करतो, एक धाव घेते, एक धाव होते. बघूया तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव, दोन धावात रूपांतर होतं. ठोक फेकी बरोबर आली नाहीये आणि 2 धावा पलून पूर्ण केले. 2 धावेने श्री गणेशा करतोय तो मेघनाथ. मोरवा संघाचा श्री गणेश होते 2 धावे. हवेचा जोर सुद्धा जे पी आता वाढत चाललेला. प्रफुल्ल यांना ते थोडेसे जमेची बाजू पण झाली आणि हवेचा जोर राईस संघाच्या बाजूने नक्कीच गेला. नाही, नक्कीच आता जरा हवेचा जोर वाढला दिसतो. आधी आमची फलंदाजी होती तेव्हा जरा हवेचा वेग कमी होता. चेंडू बॅटचा काही स्पर्श होत नाही, मारायचा होता बैठी स्ट्राईक शॉट मारायचा होता, पण शॉटमध्ये काही जोर बरोबर गेला नाही. बॉलवर बॅट गेली नाही आणि निर्धाव जाते. कारण तू शेर हे माझी सव्वा शेर कारण बॉल आणि बॅटची मारामारी द्वंद्व हे उमेलमान क्रीडा संकुलावर चालू आहे. ते असंच आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगला चेंडू टाकला मागील. पुन्हा एकदा परत त्या चेंडू बॅटची कड घेऊन जाते. क्षेत्ररक्षण एकाच धावे समाधान मानावं लागले. धावसंख्या जाते ते 3 धावा फलकावं लागले. बघा दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत. उन्हाचा पारा बघा, लखलखतं ऊन आपले आगरी बांधव अंगावर घेतात. पण आपला समाज असा आहे का त्यांना सवय आहे ऊन खेळाची, कारण मिठाग्रहण कामं केलेली, मावरं पकडायला जावायचे, मीठ वावायचं त्यांची सवय झालेली आहे. पुढचा चेंडू विक्रमने सेट डायरेक्ट लॉफ केलाय. बघूया काय होतं. आणि चंद्रशेखर ओवळेकर यांचं झालं एकदम मजबूत शिवून आणलेलं होतं आणि बाद होतोय. पहिला झटका लागतोय विक्रमच्या रूपाने मोरवा संघाला. असं मोठं नाव प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानात सुरू असलेला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मोरवा आणि ओवळा यांच्यामध्ये सुरू आहे. आणि याच्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात येईल तर दुसऱ्या फेरीचा सामना होईल तो मालजीपाडा आणि नारंगी. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. पहिल्या षटक मैदानात चालू. धावसंख्या आहे ती 3. पुढचा चेंडू फुलटा चेंडू ड्राईव्ह केला होता. तेवढं क्षेत्ररक्षक तेवढं मजबूत आहे. एक धाव घेतली झाली. एका धावे समाधान मानावं लागत आहे ते लक्ष्मीदास माचीला. कारण माची बोलला तर एक जबरदस्त नाव मोरवे संघाचं आहे, कारण लक्ष्मीदास माचीला आपण फार पूर्वीपासून खेळताना बघितले. जे पी नाही, निश्चितच 50+ खेळाडूमध्ये कुठल्याही म्हणजे चेंडूवरती षटकार मारू शकते. नक्कीच ही क्षमता या दोन्ही खेळाडूमध्ये आणि बरेचसे सामने मी बघितलेले आहेत. बघायला खरोखर दोन्ही फलंदाजामध्ये जी क्षमता आहे आणि ते दाखवून द्यायचा प्रयत्न ते करतीलच नक्कीच. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकात व्यवस्थितपणे चालू आहे. पहिला धक्का बसलाय तो मोरवा संघाला. वाडा चेंडू, अप्रतिम चेंडू, तितक्याच पद्धतीने खेळतो चांगला मेघनाथला माहीत आहे की रमाचे चेंडू हळूच खेळून काढायचे आहेत, कारण त्याला अजून पुढचं पहिलं षटक पॉवर प्लेचं खतम होतं आहे आणि धावसंख्या झाली ती 5 धावा फलकावर लागले. एक गडी बाद झालाय. जे पी काय वाटते तुला या मॅचबद्दल? नाही, मला वाटतं पॉवर प्लेचं षटक होतं ते, त्याचा म्हणजे पुरेपूर फायदा मोरवा संघाने नाही उचललाय. नक्कीच वाजव डीजे थोडंसं. 10 ते 15 धावा पाहिजे तिकडे फक्त. डीजे वाजव थोडासा.
खेळूच शकत नाही कारण त्याच्या हाताला जरा लागलाय मला बोट कापले का फ्रॅक्चर झाले ते आपल्याला पण माहिती नाही त्याने पट्टी मारली म्हणून बघितलं कारण तिसरं बोट त्याच्या हातावर दिसते. अष्टपैलू खेळाडू आज नाही आहे त्यांच्या संघामध्ये. नक्कीच नक्कीच प्रशांत गोलंदाजी मार्ग झालं धावसंख्या जाई ती 5 धावा फलकावर लागले आणि चला जास्त वेळ घेऊ नका लगेच क्षेत्ररक्षण लावा. आणि दिनेश पाटील तुम्ही बघितलं ओळा संघाची जर्सी तुम्हाला काय वाटते जर्सी बद्दल नाही, अलगच वाटतंय नाही काय नक्की 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 जबरदस्त जर्सी आहे. अलग टाईपची जरा जर्सी नक्की, वाटते नक्की. डिझाईन जरा पॅटर्न अलग घेतलेलं आहे. नक्की नक्कीच भरत राऊतने पहिल्यांदा सांगितलं इथं बेड आलेलं उमेळमान आग्री मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे काही काही नो चेंडू पंचांचा इशारा होतो नो चेंडूचा अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 7 एक गडी बाद 7 मोरवा संघ प्रथम फलंदाजी करताना प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानात सुरू असलेला सामना मोरवा वर्सेस ओळा मास्टर्स. पुन्हा एकदा विकेट मारचा प्रयत्न परंतु चेंडू आता मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण करता दुसरा करण्याचा प्रयत्न बघूया नाही एकच धाव चांगला थ्रो होतोय. एक धावने संघाची धावसंख्या होते ती 8 एक गडी बाद 8 5 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. याच्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होतील ते 4 षटकांचे असतील आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो मालजीपाडा आणि नारंगी तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचा आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाईल. सुरेख चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीकडे जातोय चेंडू धावसंख्या आहे ती 8 एक गडी बाद मोरवा संघ एकेरी दुहेरी धावे जमवतात ते दोन्ही फलंदाज मोरवा संघाचे. हो चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला चेंडू एक धाव काढतात दुसरी धाव काढण्याचं बघा नाही एकच धाव. दोन्ही फलंदाज शांत पद्धतीने फलंदाजी करताना दिसत आहेत कुठल्याही प्रकारचा धोका पत्करावा असं शॉट मारत नाही ते एकेरी दुहेरी धावच काढत आहेत. अजूनही दुसरं षटक मैदानात सुरू आहे 5 षटकांचा सामना आहे. नारंगी मास्टरचे अष्टपैलू खेळाडू शांताराम घरत यांचं उमळमान मास्टरतर्फे खूप खूप स्वागत. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे भाऊ व्यासपीठावरती यायचं आहे भाऊ प्लीज या तुम्ही पण या. शांताराम भाऊ यांचं आमच्या उमळमान आगरी मास्टरतर्फे खूप खूप स्वागत. असं नसतं व्हायचं आहे. धावसंख्या आहे ती 9 एक गडी बाद 9 दुसरं षटक चालू दुसऱ्या षटकीला तर शेवटचा चेंडू असेल. चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत ओला मास्टर संघाच्या गोलंदाजीने केली. मिड विकेट मला वाटतं झेल असेल सतीश ठाकूर झेल पकडतात आणि दुसरा गडी बाद होतोय मोरवा मास्टर संघाचा. शांतारामजी घरत साहेब यांचा आमच्या या व्यासपीठावर उपस्थित आहे. शांतारामजी घरत साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. ये जरा ये गण्या. इथं आमच्यामध्ये उपस्थित आहेत हेमंत घरत साहेब त्यांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. नारंगी गावचे एक खेळाडू हेमंतजी घरत साहेब यांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. 2 षटकाची धावसंख्या आहे ती 9 2 गडी बाद मोरवा मास्टर संघ. हेमंतजी घरत
धावसंख्या ती 9, 2 षटका करीत तिसरा षटक घेऊन तिथे सतीश आणि स्ट्राईक वर आहेत ते मेघनाथ. पहिला चेंडू सतीशांचा ऑप्शनचा खूपच भार होता, परंतु नारंगी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व रजनीश भाऊ यांचं सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करतोय. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. रजनीश भाऊ एक प्रेमळ व्यक्तिमत्व नारंगी गावचा. रजनीश भाऊ व्यासपीठावरती यायचं आहे. उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडतोय तिकडे, कुठलाही खेळाडू दिसत नाही. त्या दरम्यान 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावनी धावसंख्या होती ती 13. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. आता मात्र हाणामानी करावीच लागेल ती मोरवा मास्टर संघाच्या खेळाडूंना. एका साईडला ते मेघनाथ, एका साईडला ते मंगे, दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आहेत. नक्की 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 ते शुभ सन्मान केला जातोय. रजनीश भाऊ यांचा शुभ सन्मान होतोय वनमान आग्रे मास्टर संस्थेतर्फे. हे रे संजय सत्कारकर. संजय यांच्या हातून सत्कार होईल रजनीश भाऊ यांचा. धावसंख्या ती 14. तिसरं षटक मैदान सुरू आहे. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू असेल सतीशांचा. हो सुरेख चेंडू, चेंडूचा निर्धाव मंगेशांचा बिगेट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू व्यवस्थित हाताळला गेला तो सतीश मार्फत. चेंडू पुन्हा एकदा जातोय तो सतीशकडे. चांगला चेंडू, 4 चेंडू टाकून जात आतापर्यंत. तिसऱ्या षटकातील धावसंख्या आहे ती फक्त 14. 5 षटकांचा सामना आहे. कमीत कमी तुम्हाला 50 ते 55 धावांचं लक्ष ठेवावं लागेल समोर, जर तुम्हाला विजय मिळवत असेल तर या सामन्यामध्ये. धावसंख्या ती 14. पुन्हा एकदा विकेट मारण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू आणि बॅटचा काही स्पर्श होत नाही. चेंडूचा निर्धाव, चांगलीच गोलंदाजी सतीश मार्फत. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकतात सतीश. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले सतीशांचे. 5 चेंडू मध्ये 5 धाव दिलेत. चांगलीच गोलंदाजी सतीशांची. धावसंख्या आहे ती फक्त 14. तिसऱ्या षटक मैदानामध्ये. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. मोरा मास्टर 2 विकेटच्या मोबदल्यात त्यांनी आतापर्यंत 14 धावा जमा केल्या आहेत. इथं व्यासपीठावर उपस्थित वैभव चुरी यांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा विकेट मारण्याचा प्रयत्न बघूया. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय आणि षटकार, सुरेख फटका मंगेश यांच्या बॅटमधून निघालेला आणि धावसंख्या होती ती 20. 2 गडी बाद मोरा मास्टर्स. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत उमेदमान आगरी मास्टर्स कैलासवासी हरेश स्मृती चषक याची ही 13वी स्पर्धा उमेदमानच्या गावामध्ये सुरू आहे. आणि 13व्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पहिल्या फेरीतले हा शेवटचा सामना मैदानात सुरू आहे. शेवटचा सामना ओवळा आणि मोरा मास्टर्स यांच्यामध्ये सुरू आहे. आतापर्यंत मोरवा मास्टर संघाने 20 धावा जमा केल्यात आणि षटक संपले ती 3. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. बघूया 12 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानामध्ये शिल्लक आहे. तरी बघूया मोरवा मास्टर संघाचे खेळाडू 12 चेंडूमध्ये किती धावा जमू शकतात ते. नक्की जेपी तुला सांगतो जेपी, उमेदमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेच्या दरवर्षी नवीन काहीतरी ध्येय असते. त्या ध्येयाचं आता आपण लोकार्पण करणार आहे. व्हीलचेअर, बेड आणि वॉकर हे लोकांसाठी लोकार्पण करणार आहोत. गरजू लोकांना व्हीलचेअर आणि बेड आणि वॉकर आपण देणार आहोत. त्या वस्तू इथं आपल्या पोचलेल्या आहेत. जवळजवळ 4-4:30 वाजता आपण लोकार्पण करणार आहोत. वसई प्रगती कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष अशोक पाटील आणि उपाध्यक्ष श्री मकरंद घरत साहेब यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. निश्चितच दिनेश पाटील आपला उमेदवार आगरी मास्टर दरवर्षी काही ना काही नवीन करत असं बघा. तुमच्या बाजूलाच ॲम्ब्युलन्स उभी आहे. ती 2 वर्ष आधी आपण ॲम्ब्युलन्स मागवली आणि आज सुद्धा आपण व्हीलचेअर आणि बेडचं वाटप करतो. सुरेख फटका मेघनाथांच्या बॅटमधून बसून बैठी शॉट बोलतात तो त्या टाईपच्या पद्धतीचा फटका मिड विकेटच्या वरून षटकार.
हेमू, राईगावचा एक बुलंद आवाज. धावसंख्या आहे ती 26. सुरेख फटका बघितला आपण शेवट मागच्या चेंडूवरती आणि धावसंख्या होती ती 26. अजूनही या इनिंगचे 11 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सांगा ओ आणि झेलबाद सुरेख चेंडू म्हणावा लागेल आणि चांगला गडी बाद होतोय तो मोरवा मास्टर संघाचा. धावसंख्या आहे ती 26. तुमचा मला माहिती आहे तुमचा सामना आहे. जर तुम्ही आमच्या बरोबर जॉईन झालात कॉमेंट्री बॉक्समध्ये तर आम्हाला सुद्धा मजा येईल तुमच्यासोबत चर्चा करायला आणि कॉमेंट्री तुमची ऐकायला. एक राई या गावचा बुलंद आवाज. धन्यवाद धन्यवाद. भाऊ जेवून घ्या. आणि आमच्यासोबत जॉईन झालेले ते राई गावचे बुलंद म्हणजे आवाज त्यांचा कॉमेंटेटर हेमू. त्यांचा आम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप खूप स्वागत करतोय. मागचा सामना ते जिंकल्यात जरा खुश दिसतात राई संघाचे कर्णधार. धन्यवाद जे पी भाऊ. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे उमेदमान गावामध्ये. आणि जबरदस्त सर्वांना बसण्याची व्यवस्था आणि खूप सुंदर जेवण. आणि ज्या सर्व महिला आहेत काल आपण महिला दिन साजरा केला आणि नक्कीच त्या महिला तुमच्या स्पर्धेला आपण 23 गाव खेळतो मात्र नारंगी आणि उमेदमान गावातच फक्त जास्त महिला बघतो आपण. बाकी कुठल्याच संघामध्ये जास्त महिला येत नाही आहे. सर्व खेळाडूच आपण जेवणाची व्यवस्था करतात. नाही खरंच आहे आमच्या गावातल्या महिला एवढ्या उत्साही आहेत ना. ते तर वर्षातून एकदाची टुर्नामेंट त्याची वाट बघत असतात की कधी टुर्नामेंट येते ती. आणि त्या निश्चितच 2 दिवस म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात मैदानामध्ये. नक्कीच नक्कीच. मगाशी मी जेवणाच्या मांडपामध्ये गेलो होतो आणि ती थोडी चर्चा सुरू होती. आपली टीम हारली मात्र खेळामध्ये अर्जित आहेतच. खेळाचा भाग आहे. बरोबर. ज्याचा खेळ चांगला तर तो जिंकणारच. थोडासा मिसफिल्ड होता त्याचा पुरेपूर फायदा भेटतो तो फलंदाजाला. प्रशांत त्यांच्या बॅटमधून निघाला चौकार. धावसंख्या होती ती 32. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या आहे ती 32. नक्कीच भाऊ. लेफ्टीला जरी धावायचा साथ नसला मात्र लेफ्टी चौफेर फलंदाजी करणारा एकमेव असा फलंदाज आहे बघा. मगाशी त्याच ठिकाणी फटका मारला त्याच ठिकाणी पुन्हा एकदा फटका मारतोय. चांगली वन स्पॉन चेंडू अडवतोय बघायचं. ह्या दुसरी धाव घेण्याचा चांगला प्रयत्न आणि मंगेश चांगली कॉलिंग करतोय आणि व्यवस्थित आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय. प्रशांत आणि मंगेश मंगेशबद्दल बोलला तर मला सकाळ साडू येतो आणि नात्यामध्ये झाला मात्र त्याची खेळी आपण कित्येक वर्षापासून बघतोय आणि कित्येक त्यांनी सामने जिंकून दिले. सामन्यावर किती पटकावलेले आहेत मात्र त्यांनी आता या मैदानामध्ये चांगली खेळी खेळावा लागेल. नाही निश्चितच मंगेशबद्दल बोलायला तर ऑलराऊंडर व्यक्तिमत्व. फलंदाजी पण तशीच करणार गोलंदाजी पण तशीच करणार. ऑलराऊंडर खेळाडू होते मंगेश. बघूया आतापर्यंत धावसंख्या झाली ती 34. शेवटचा षटक बाकी आहे. बघूया शेवटचा षटक कोण घेऊन होते ते. आणि मिलिंद वैयक्तिक पहिल्या तर संघाचा शेवटचा षटक असेल मिलिंद मार्फत. धावसंख्या आहे ती 34. ह्याच्यानंतरचा दुसऱ्या वेळी सामन्याला सुरुवात करतो आम्ही. ह्याच्यानंतरचा सामना होईल तो मालजीपाडा आणि नारंगी संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांनी मालजीपाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपण लगेचच नाणेफेक करायचे. आणि दुसऱ्या फेरीचे सामने हे 4 षटकांचे राहतील तुमच्या माहितीसाठी. नक्कीच पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल आणि नक्कीच हा सामना 5 शतकांचा आहे. मात्र 5 शतकामध्ये तुम्हाला कमीत कमी 55 किंवा 60 धाव करावे लागतील. मगाशी तुम्हाला मी टॉस उडताना बघितलं आम्ही उमेदमान संघाला कमीत कमी 55-60 धावर अडवू आणि तेच केलं आम्ही. 59 धावावरती आमची तुम्हाला अडवलं आम्ही. आणि प्रफुल्ल यांची चांगली जबरदस्त खेळी आपण दर स्पर्धेमध्ये बघत असतो आणि प्रफुल्लाने तेच केलेलं आहे. नितीन पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रशांत किनी, प्रशांत म्हात्रे आणि गुणेश मात्रे, जितू पाटील हे जे आमचे सलामीचे फलंदाज आहेत त्यांचा खेळ चांगला नेहमीच होत असतो.
नाही, केलेला आहे. निश्चितच भाऊ तुम्ही आधीच टॉस करताना सांगितलं की तुमचे ते 4-5 जे फलंदाज आहेत ते हार्ड हिटर फलंदाज आहेत आणि त्याच्यामधलं मी निश्चितच नाव घेईन ते प्रफुल्ल पाटील. हे तर मी बघितलं आता जेव्हापासून ते इन झालेत 40मध्ये तेव्हा त्यांचे बरेचसे मॅचेस बघितले आणि ते एका हाती मॅच जिंकून देतात त्याही संघाला. नक्की जेव्हा जेव्हा प्रफुल्ल मैदानामध्ये उभा राहतो ना तर गोलंदाजी कुठे टाकावी आज मोठा प्रश्न पडतो गोलंदाजाला. बरोबर. नक्कीच आणि त्यांच्या हाईटचा पण ते पूर्वी फायदा घेतात. शॉर्ट बॉल असला तर ते निश्चितच सीमारेषेच्या बाहेर पाठवतात. नक्कीच. मग तुम्ही बघितलं नवीनला 2 चेंडू 2 षटकार मारले. मग नवीन बॉल टॉस केले, खालचा चेंडू मारला, एक समोरचा चेंडू मारला. मग तो झेल गेला, तो देखील गेला असता बाहेर सीमारेषेच्या बाहेर. बघा प्रशांतने काय फटकेबाजी केलेली आहे, मात्र हा देखील चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. हा येतो दमदार ब्रँडेड षटकार प्रशांतच्या बॅटमधून. धावसंख्या होती ती 41. पाऊण तास आपल्याकडे आहे तर तुम्ही जेवून घ्यायचं आहे. नक्कीच आपण सर्व संघांना विनंती करतो, संघ आणि जे पाहुणे आले आहेत प्रेक्षक आहेत त्यांना देखील जेवण घ्यायचं. जेवणाची व्यवस्था चोख सुरू आहे आणि चांगली उत्तम दर्जाची चांगली चवदार घरगुती जेवण आपलं आगरी जेवण बनवलेलं आहे आणि त्या आगरी महिलांनीच बनवलेलं आहे. त्यांचे देखील धन्यवाद. आणि नक्कीच खेळाबद्दल बोललं तर जे आमच्याकडे जे खेळाडू असतात कधी कधी 15, 16, 20 आमचे पाठीराखे ते कुठे तेवढेच 20-25 पाठीराखे असतात. त्यांचा प्रेम आहे, गावाचा प्रेम आहे आणि त्यांचा साथ आम्हाला आशीर्वाद नेहमीच असतो. निश्चितच हेंबो. आणि आज तुम्ही जो आमचा दिनेश भाऊ आणि बुलेश पाटील यांचा जो सत्कार केला आणि तुम्ही कप्तान माझा सुद्धा सत्कार केला त्याबद्दल सुद्धा आम्ही तुमचे खूप खूप राई संघाचे आभारी आहे. धन्यवाद. जयेशला दिलं पाहिजे, जयप्रकाश पाटील त्याला देखील धन्यवाद दिला पाहिजे आणि जेमतेम जे मंडळ आहे त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त केला पाहिजे. ते देखील आमच्या पाठीशी नेहमीच असतं. आणि आमचे जे आचार्य आहेत संदेश पाटील, नागेश पाटील आणि विलास घरत हे उत्कृष्ट आचार्य आहेत आणि ते कालपासून मंडपामध्ये आम्हाला नाश्ता जेवणाची सोय ते करतात कालपासून. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. नक्कीच. मात्र दिनेश पाटील आमचे भाऊजी झाले. मग त्यांचे जे समालोचक गावठी आगरी आपण बोलतो गावठी नाही आगरी समालोचक आहे ते. आणि आगरी समालोचन करणारा आपला आगरी कोळी समाज संस्थेमध्ये हा एकमेव असा समालोचक आहे. जर आम्ही प्रयत्न जर केला तरी मध्ये मध्ये आम्ही शुद्ध बोलू, कधी कधी आगरी बोलू. मग त्यांच्या मुखातून आपण बघतो आवपर्यंत गावपर्यंत कोण जेवायचे बाकी असतील तरी लवकर लवकर जेवून घ्यायचं आहे. आणि पहिली इनिंग संपते आणि पहिल्या इनिंगचा स्कोर होतोय तो 48 आणि 49 धावाचं लक्ष आहे ते ओला मास्टर संघासमोर. आणि निश्चितच हे मग तुम्ही बोललात की दिनेश पाटील आहेत ते प्युअर आगरी बोलतात. ते तुम्ही बोला बरोबर की आपण आगरी बोलण्याचा किती प्रयत्न केला तरी आपण आगरी बोलताना मध्ये शुद्ध बोलू. मालजीपाडा संघाचे कर्णधार आणि नारंगी संघाचे कर्णधार आमच्याकडे उपस्थित आहेत. मालजीपाडा संघाच्या संघनायकाला विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नक्कीच भाऊ. आगमन झालेलं आहे कैलास पाटील मोरवाचे माझे संघ नाही का नाश्ता पहिलं खेळाडू कैलास पाटीलचं आगमन झालेलं आहे आणि तो संघाबरोबर आज संघामध्ये नाही आहेत, काय कारणास्तव नाही आहेत ते. नाही मग मला वाटतं की त्यांच्या तर हाताला दुखापत झाले. कष्टपड खेळाडू त्यांच्या टीममध्ये नाही आहे, त्यांची नक्कीच उणीव त्यांना असेल. त्यांचा मी फोटो बघितला, त्यांनी आपल्या मेन ग्रुपच्या कमेंट टाकला होता तेव्हा मला समजलं की त्यांना जरा दुखापत झाली आहे. आणि नाणेफेकीचा कौल होतोय नारंगी आणि मालजीपाडा संघामध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. मोरवा संघाचे कोच हरेश्वर भाऊ यांना विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये जायचं आहे. आर के मोरा मंडळाचे अध्यक्ष हरेश्वर राऊत यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. हरेश्वर राऊत आर के क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि माजी खेळाडू आणि नक्कीच ज्येष्ठ नागरिक आणि मोरवा गावातील समाजसेवक आहेत, दानशूर व्यक्ती आहेत आणि चांगले व्यक्तिमत्व आहेत. चला या दोन कॅप्टन याच्यानंतर होणारा सामना मोरवा आणि नारंगी. एक भाईंदर पट्ट्यांचा सामना, एक वसई पट्ट्यातला सामना आहे ना. टॉस उडवण्यासाठी येते भाऊ मालजीपाडा आहे आणि नारंगी. नारंगी दोन्ही पंकज आपल्याच पट्ट्यातले आहेत. पंकज नाही चला कॉइन घ्या, बॅट आणि बॉल. दोघांना माहित आहे काय आहे ते, कोण बोलते ते फक्त बोला. नवीन आहेत बरोबर, जुनं जाईल, जुनं ते सोनं. आणि फेकीला बॉल बोलाय बॉल आणि बॅट आले बॅट आले बॅट. बोला काय काय घ्याल तुम्ही? फिल्डिंग
फिल्डिंग घ्यावाल. बॅट तुमची आईल येतात तर तुम्ही याला किती धावापर्यंत थांबवाल? 30 ते 35 पर्यंत. 30 ते 35 धावापर्यंत तुम्हाला थांबायचा प्रयत्न. दोघांना सांगतो 4 ओव्हरचा मॅच असेल ना. 4 ओव्हरचा मॅच असेल दोघांना पण सांगतो. ठीक आहे, तुम्ही 30 ते 35 पर्यंत थांबणार. तुम्हाला दोघांना पण शुभेच्छा. पन्ना भाऊ, तुम्ही एक जबरदस्त खेळाडू. जुनं ते सोनं असतं, जुनं ते सोनं. तुमचं एक नाव आहे, आम्हाला अभिमान आहे का आमचे वसई पट्टींचा एक खेळाडू आहे. तुमची बॅटिंग बघताना आम्हाला अभिमानाने छाती फुलून येते. आता तो हा संघ तुम्हाला 30 ते 35 पर्यंत थांबायचा प्रयत्न करणार आहे. आम्ही 50 पर्यंत करायचा प्रयत्न करू. नक्कीच 50 पर्यंत. 30, 35 आणि 15 धावेचा फरक आहे. नक्कीच फरक असला पाहिजे. दोन्ही संघाला कॉन्फिडन्स असला पाहिजे. हे व्यासपीठ आहे बोलायचं, कारण आपलं कर्णधार बोलत नाही. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची मिटिंगला पण बोलत नाही. तटेशी काहीतरी शिका, बोला, आपलं मत मांडा. मतभेद नसाला पाहिजे पण मनाचा भेद नसाला. चला, दोन्ही संघाला शुभेच्छा देतो पुढच्या मॅचसाठी. आणि हरीश्वर काका, तुम्हाला पण शुभेच्छा. आपण व्यासपीठावर जायचं आहे. बॅक टू जेपी आणि हेमप्रकाश. धन्यवाद दिनेश. मालक हेमंत घरत यांनी केलेले आहे. हेमंत घरत तुम्हाला माहिती आहे, आमच्या मास्टरमध्ये असतात ते हेमंत घरत. 45 प्लसचे खेळाडू आहेत आमचे. नक्कीच नक्कीच. मात्र खेळाडू त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली. आणि त्यांच्या जोडीला त्यांचे मनोज घरत हे सुद्धा मास्टरचे खेळाडू. त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली हे सर्व स्टेज वगैरे बनवण्यासाठी. नक्कीच नक्कीच. मात्र आपला जो खेळाडू मंडप डेकोरेटचा व्यवसाय करतो, व्यवसाय तो देखील चांगलाच फायदा ठरतो. आणि अजून आमच्या राई संघामध्ये तसेच आहेत, एक भरतदा आणि एक भूषण पाटील. तसे दोन्ही आमचे खेळाडू आहेत. इथं देखील आम्हाला चांगला साथ इथं देतात. शुभ सन्मान केला जातोय. आपल्यावर उपस्थित आहेत आपल्या जोडीला झहीरबाई, एक जबरदस्त हिंदी कॉमेंटेटर. त्यांचा शुभ सन्मान केला जातो मेहमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे. आणि हे मग तुम्हाला एक अजून सांगायचं आहे मला की हे जे तुम्ही आउटफील्ड बघताय ती आउटफील्ड अशी नव्हती, रोलिंग तुम्हाला दिसे केलेली. पण रोलर आमचा ना ते तिकडे आमच्या गावामध्ये तो रोलर बिघडलं होतं. पण आमचे रोलर रस्त्यामध्ये बिघडलेलं होतं. आमचे गावातले बरेचसे खेळाडू ते रिपेअर करण्यासाठी गेले, मध्ये रिपेअर झाले. पण आमचे अमित जयस्वाल जे आमचे मित्र आहेत, ते पद्मावती क्रिकेट क्लबचे प्लेयर आहेत, त्यांनी अर्जंट बेसिसमध्ये एका मेकॅनिकला बोलवला आणि ते रोलर रिपेअर केला. त्यांनी रिपेअर केला आणि ते मेकॅनिक घरी गेला. तेवढं ते अर्ध्या तासामध्ये बंद पडलं. तर परत त्यांनी त्याला बोलवलं, पण तो बोला आता मी येणार, मेरे को टाइम नाही आहे का नाही. तर त्यांनी काय सांगितलं की मी तुला व्हिडिओ कॉल करतो, मी व्हिडिओ कॉलमध्ये दाखवतो काय करतं ते. तर त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि आमच्या आम्ही जयस्वालने तो सांगेल तसं केलं आणि रोलर रिपेअर केला आणि त्यांनी दिवसभर रोलिंग केली. नक्कीच नक्कीच. धन्यवाद धन्यवाद. मात्र नक्कीच मग दिनेश पाटील काय बोलले, आप भी ठीक कर देता हूं. हा, असं बोलते, अब भी ठीक कर देता हूं. खरोखर अमित जयस्वाल तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आणि तुम्ही भरपूर मदत केली आहे रोलिंगसाठी. नक्कीच. सामन्याला सुरुवात 49 धावांचं लक्ष आहे, मग असे 59 धावांचं लक्ष होतं. मात्र 10 धावांचं मार्के मोरू संघ कमी पडतोय. नाही, निश्चितच मी बोललो ना, आपले कैलास भाऊ नाही त्या टीम, त्यांना नक्कीच त्या कैलास भाऊची उणीव जाते. ऑलराऊंडर खेळाडू, बॉलिंग सुद्धा तशीच करतात, फलंदाजी तशी करतात. आणि ती मोरव्याची खेळी आपण बघितली बालकुम मैदानामध्ये, जबरदस्त. वा कैलास पाटील, वा जबरदस्त जबरदस्त. मी सुद्धा बघितली, मी लाईव्ह बघितली, जबरदस्त मजा आली बघताना. नक्कीच ह्या सामन्यात देखील मजा येणार आहे. आणि आर के मोरवा आणि जर समोर संघ ओवळा संघ आहे, दोन्ही समान ताकदी संघ आहे. आणि सतीश भाऊ आणि रमाकांत ठाकूर हे चांगले फलंदाज आहेत. आणि चांगली सुरुवात बघा काय करतील दादा येणाऱ्या चेंडूवरती. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. हो, चांगला चेंडू खालीच राहिला. चेंडू खाली राहिल्यानंतर काही करू शकत नाही फलंदाज. मात्र लक्ष्मीदास बायचा इशारा पंचांमार्फत देतोय. तुम्ही बघितलं गोलंदाज कोण आहे, पहिल्या षटक कोण टाकतात, लक्ष्मीदास. मी पण त्यांचे बरेचसे मॅचेस बघितले, गोलंदाजी सुद्धा तेवढीच ताकदीची आणि फलंदाजी सुद्धा तेवढीच ताकदीची. नक्कीच त्यांनी बरेच असतील ना हे 55-56 बघितलं तसं काय गोलंदाजी करतात. नक्कीच आमच्यामध्ये देखील असे 55-56 चे खेळाडू आहेत. खास करून किरण पाटील तुम्ही बघताना 55 आहेत ते, मात्र दिसतात 35 चे.
किरण ज्ञानेश्वर पाटील. असे बरेचसे खेळाडू आहेत ते 55-60 चे आहेत पण तरी ते चांगली गोलंदाजी करतात. मात्र क्रिकेटपासून सातत्याने जवळ आहेत, क्रिकेटपासून लांब नाही आहेत. क्रिकेटचं प्रेम आणि वेळ त्यांना नेहमीच असतं. आणि नक्कीच गुणेश मात्र देखील 53-54 वर्षाचे आहेत. गुणेश मात्रे यांचा सुद्धा मुलाचं त्यांनी मला न्यूज दिली की त्यांचा मुलगा कुठेतरी बाहेर टूरसाठी गेलेला आहे आणि ते लेदरमध्ये चांगली कामगिरी करतोय. त्यांचा मुलगा त्यांच्या मुलासाठी सुद्धा आमच्या आगरी मास्टर क्लबतर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. नक्कीच आमच्या काल जेम्स बॉन्डच्या वतीने देखील त्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या होत्या. हरियाणा तिथे जी स्पर्धा आहे त्यासाठी तिकडे गेलेला आहे तो. त्याला best of luck 12वीची केलं. एक्झाम संपल्याने लगेच आता टूरवरती गेलाय मुलगा. नक्कीच मात्र कमी वयात कमी वेळामध्ये मुलगा तयार झाला गुणेश मात्र यांचा. नाही, निश्चितच मी त्यांना तेच सांगितलं गुन्ह्याला की भरपूर जर मुलगा इंटरेस्ट येतो क्रिकेटमध्ये तर जाऊ दे, त्याला सपोर्ट करा आणि त्याला पुढे जाऊ दे. कारण नक्कीच आता बघा आपण बघितलं की अगोदर लेदरलाच पैसे असायचे IPL, पण आता बघा IS पासून म्हणजे टेनिसला सुद्धा चांगले पैसे मिळतात आता मार्केटमध्ये. मात्र एका वेळेला ठाणा आणि त्या पहिल्या षटकात 3 चेंडू टाकून धावसंख्या ती 3, पुढचा चेंडू बघा स्ट्रेट ड्राइव्ह फटका. यस फटका का असेल हा येतो दमदार ब्रँडेड चौकार येतोय. कमॉन डीजे. धन्यवाद जे मात्र नक्कीच चौकाराने थोडासा स्कोर पुढे येतोय. धाव संख्या 7 आणि गडी ते बादण्या पुन्हा एकदा फटका उंच मारतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पहिला ते गडी बाद होतोय. कुमार मात्र आहेत आणि तो चांगला सुरक्षित झेल टिपतो. अशा रीतीने रमा ठाकूर बॅक धरून टावेल होतो आणि नक्कीच पहिला ते हातरा बसतो. पहिला ते गडी बाद होतोय. धावसंख्या आहे 7, एक गडी बाद. नक्कीच कमांड डीजे. पासून दिनेश भाऊ आहेत, भरत भाऊ आहेत, आता जहीर भाई आलेत आणि संकेत पाटील देखील उपस्थित राहायचं आहे आणि मी देखील आहे. आणि जहीरभाईचं सांगायचं झालं तर ह्या मैदानामध्ये कुठली स्पर्धा असली तर नक्कीच ते आवर्जून उपस्थित दाखवतात. आणि नारंगीच्या मैदानामध्ये सुद्धा तुम्ही कधी गेला तर तिकडे तुम्हाला दिसतील ते कॉमेंट्री करताना. नक्कीच त्यांना एक खास आमंत्रण असतं आणि आपल्याला आमंत्रण जर दिलं मात्र तिथे वेळेला पोहोचणं गरजेचं आहे. आपण त्यांना सुद्धा संधी देऊया थोड्या टायमानंतर. नक्कीच हा सामना त्यांना आपण ऐकूया. भरत भाऊ थोडा जास्त आराम आहे. भरत भाऊ मध्ये नक्कीच आम्हाला तुम्ही आवाज दिला आम्ही आलो असतो. मात्र भरत भाऊने कंटिन्यू 3 मॅच समाधान केलं आणि त्यांना देखील आम्ही थोडा आराम दिलेला आहे. नाही भरत भाऊ बद्दल बोलायला झालं तर ते आपला त्यांचा कम्प्युटर दिमाग आहे आणि त्यांची कॉमेंट्री त्याला प्रेक्षकांना ऐकायला खूप आवडते. नक्कीच त्यांच्याकडे एक प्लेअरचं त्यांना पूर्ण माहिती आहे. किती वर्षापासून खेळतो, किती डावावर खेळतो, किती चेंडू किती धरण केलं, किती षटकार किती चौकार मारल्या, किती गडी बाद घेतले त्यांनी आतापर्यंत सुरुवातीपासून आतापर्यंत पूर्ण डेटा त्यांच्याकडे आहे. त्यांच्या लॅपटॉपमध्ये आहे. त्याची संपूर्ण माहिती त्यांच्या लेखी स्वरूपात आहे आणि कोर्टाला काय लागतं लेखी ऑर्डर आणि तो देखील दाखवू शकतो कधी पण. मालजी पाड्याबद्दल बोललं तर बरेच काळानंतर वेळानंतर स्पर्धेनंतर मालजी पाड्या जिंकलेला आहे. भरपूर खुश आहेत सगळ्या. नक्कीच खुश आहे आणि त्या खुशीमध्ये त्यांनी कलिंगड कापलं जे मला खायला दिलं ना. आपण बरेचसे सामने बघितले. मालजीपाडा कधी तिकडे पोहोचू शकला नाही किंवा त्यांचे 8 किंवा 9 प्लेअर असतात. नक्कीच कधी त्यांचे 11 प्लेअर होणं सुद्धा मुश्किल असतं. मला वाटतं त्यांच्या प्लेअर वाटतं कमी आहे त्यांच्या याच्या कमंडलामध्ये. नक्कीच मात्र आज आमचा जो किरण आहे मालजीपाड्याचा त्याला देखील आज संधी होती मात्र त्याला थोडा आराम दिलेला आहे कारण त्यांच्याकडे संपूर्ण संघ आलेला आहे. हा संघ आहे बरोबर. आता किरण एस्ट्रीच्या मागे उभा असतो नक्कीच आणि पहिल्या सामन्यात त्यांनी चांगली कामगिरी केली संघाने. नक्कीच मात्र त्यांना देखील शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक नारंगी, बेस्ट ऑफ लक मालजीपाडा. आणि टॉस जिंकून मालजीपाडा संघाने फिल्डिंग घेतलेले मालजीपाडा आणि नारंगी संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे. सामना 4 षटकांचा. गोलंदाज कुमार मात्र येतात. 35चा गोलंदाज आहे. सुरेख चेंडू हाताळतोय. बघायचं इथे गडी बाद होताना बघायचं इथे संधी होती आणि इथे गडी बाद नाही आहे. क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. यस पंच थोडे जवळ जाऊन आपल्याला देतीलच. लेगबीपूरच्या साहाय्याने गडी ते बाद होतोय. दुसरा इथे हातरा बसतोय ओवळ्या संघाला. 49 धावांचं लक्ष असलं मात्र या मैदानात 79-89 धावा देखील होतील भाऊ.
मात्र चांगली गोलंदाजी पडली, चांगल्या विकेट पडल्या, तुम्ही चांगली फिल्डिंग केली तर या 49 धावा देखील तुम्ही अडवू शकता आणि सामना जिंकू शकता आर.के. मोरवा. निश्चितच, कारण तुम्ही बघितलं तर हवेचा जोर मिड विकेटच्या दिशेने आला, प्रत्येक फलंदाजाचा आहे तो मिड विकेटच्या दिशेने षटकार मारला जातो. ऑफ साईडला भरपूर कमी असे खेळाडू आहेत जे ऑफ साईडला खेळतात. नक्कीच आपण जो काल सामना बघितला मुर्दा वर्सेस पांजू, मला असं वाटलं होतं हा पांजू सामना जिंकेल. नाही, खरंच नाही, पण त्यांची थोडी मिसफिल्ड झाली, त्यांचे कॅचेस सुटले, झेल सुटले, त्याच्यामुळे मगाशी मी काय बोललो, गोलंदाज चांगली जर फिल्डिंग केली, चांगले झेल पकडले, चांगले थ्रो जर तुम्ही केले तर तुम्ही सामना जिंकू शकाल. तर तुम्ही मिसफिल्ड केली, गोलंदाज काम करतो, फलंदाज मारणारच. नाही, फलंदाजचा तुम्ही बघितलं की पहिल्या चेंडूपासून जो 6 मांडे तयारीमध्येच असतो, बॉलर विचार करतो की चेंडू टाकायचा कुठे, आणि तुम्ही बघितलं प्रत्येक फलंदाज पहिल्या स्टंपच्या बाहेर येऊन फलंदाज तयार करतात. मात्र हे जे मैदान आहे भरपूर 7 आहे फलंदाजाला, 80% साथ देतो फलंदाजाला आणि 20%च फक्त साथ देतो. मग चांगला टप्पा जर तुम्ही चेंडू टाकले, मग माझ्यासमोर तुम्ही चेंडू मारला तो चांगल्या पद्धतीने मारला तुम्ही. नक्कीच मात्र आमच्या संघामध्ये ते तिघे आलेले आहेत. मग तुम्ही उल्लेख केला होता, प्रशांत आणि प्रफुल्ल. चांगली त्यांची बॅटरी चांगली आहे, चांगली त्यांची खेळी आहे, चांगली शैली आहे. नक्कीच आपल्या संघासाठी चांगली खेळत असतात ते. मात्र ओळख चालू सामन्याकडे आर.के. मोरवा वर्षाचा ओळा सुंदर फटका आहे. मात्र सर्कलच्या आतमध्ये चेंडू आणला जातोय, एकच धाव मिळेल. कुमार मात्र 35चे गोलंदाज. पुढील सामना असेल मालजीपाडा वर्सेस नारंगी. सामना 4 शतकांचा. मालजीपाडा संघाने टॉस जिंकून प्रथम फील्ड घेतलेले आहे आणि आमंत्रण केलेलं आहे नारंगी संघाला बॅटिंगसाठी. धावसंख्या ती 9, 2 गडी बाद. धावसंख्या 9, गडी बाद 2. मात्र सुरक्षेचा सामना सुरू आहे. मात्र चांगली गोलंदाजी सुरू आहे आर.के. मोरवा संघाची. सुरेख अप्रतिम हलकासा स्पर्श केला तर बॅटला मात्र सतीश ठाकूरची विकेट होती. बघा कसा झेल सुटला आणि चांगल्या फलंदाजाला जीवदान दिलंय. नक्कीच मात्र समोर बॅटर कोण होता, तो सतीश ठाकूर. मात्र हवेचा भरपूर सपोर्ट आहे. सतीश ठाकूरची बॅट तापली तर टीम खपली. निश्चितच, कारण हवेचा जोर एवढा आहे की कुठल्याही चेंडूवरती आणि कुठल्याही गोलंदाजाला षटकार मारू शकतो असा फलंदाज सतीश ठाकूर. नक्कीच मात्र त्याच्या हातामध्ये मनगटामध्ये भरपूर ताकद, हाईट देखील आहे आणि बरेच सामने त्यांनी जिंकून दिलेले आहेत. आता मात्र चेंडू आतमध्ये येतोय आणि थोडंसं एस्टनच्या वरून चेंडू आला होता बघा. थोडी बेल्स असले ना भाऊ, नक्कीच बेल्स सुटले आपल्या बरोबर दिसतंय समोरून, बरोबर बेल सुटलीच असते. नक्कीच अगदी थोडा वरून आला चेंडू आला होता, किंचित असा. सुरेख चेंडू. 35चा गोलंदाज आहे आणि ओपन आर.के. संघ यंग संघामध्ये खेळतो, ओपन मध्ये खेळतो. कुमार यांचा पुढचा चेंडू सामना करतील सतीश. आता पुढचा मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन जातो चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. त्या आधारावर एक धाव पूर्ण करतो सतीश. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 10, 2 गडी बाद. नक्कीच चांगले चेंडू हाताळले, 3 चेंडू सेम टाकले त्यांनी आणि त्याच पद्धतीने सतीशने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला कॉट लागला, दुसरा चेंडू वरून स्टेशनच्या वरून, आता चेंडू हलकासा कट येतोय. चांगली गोलंदाजी कुमार. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 2 धाव दिले आणि 1 विकेट घेतलेली आहे त्यांनी. फुल टॉस चेंडू, बघूया झेल होतोय की षटकार. बघा हवा आहे आणि हवेने चेंडू गेलेला आहे. हा येतो दमदार ब्रँडेड षटकार, दमदार आणि सुरक्षित फटका मारला. असं वाटलं हा झेल होईल काय मेहनतच्या हातामध्ये. मात्र अंजा पाटील कुठे असतील तर त्यांनी टॉस का बॉसच्या इकडे यायचा. अंजा मात्र 5 चेंडू चांगले टाकले जेपी. मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय आणि धावसंख्या एकूण धावसंख्या झाली ती बघा ना. आमच्या मागच्या सामन्यात होत्या प्रशांतांनी चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या चेंडू षटकार खाला झाला. म्हणजे शेवटचा चेंडू असं नव्हतं आपला कधी पण विचार. पाणी कोण देतं पाणी. शेवटच्या चेंडूचा कधी मला विचार करून टाकायचा, तुम्ही 5 चेंडू मध्ये 5 धाव देता आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार मारतात तुम्हाला. ओळा कुठे आहेत खेळाडू, प्लीज पाणी घेऊन द्यायचं ओळाचे खेळाडू. नक्कीच पाणी घेऊन द्यायचं लगेच. उष्ण वाढलेले आहेत, मात्र धावताना खेळताना काळजी घ्या. आणि खास करून या गरमीमध्ये जेपी भाऊ तुम्ही लेझरचा अनुभव खेळलाय भरपूर. मात्र ह्या अनुभवामध्ये मोठा अनुभव काय, या उन्हामध्ये जास्त क्रॅमचा त्रास होतो. ज्याला क्रॅम येतो त्यांनी वॉर्मअप करून उतरायचं आहे. नाही हेमू, तुमच्या माहितीसाठी जेव्हा मी वसईला लेदर क्रिकेट खेळतो ना, तेव्हा बघा पाण्याचा मध्ये ब्रेक असायचा. पाण्याचा मध्ये बघा वसई ग्राउंडला ब्रेक असायचा. तर मी ब्रेक कधी येतो तो वाट बघत असतो की कधी ग्राउंडवरती पाणी येईल. भरपूर पाणी प्यायचो मी वसई ग्राउंडवरती. आणि
आणि आता सुद्धा इकडे गरमी म्हणजे उष्णता भरपूर वाढलेली आहे. ते प्रेक्षक म्हणजे आम्ही आधीपासून कालपासून डिक्लेअर केलं जेव्हा 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 तुम्हाला पाणी लागेल तुम्ही पाणी घेऊन जा आतमध्ये. नक्कीच नक्कीच, फक्त आम्हाला हात दाखवा. नाही जेवण नाही बरं जाऊ, जेवण नाही, जेवण फक्त एकदाच आहे. धावसंख्या ती 16, गडी बाद झाले 2 ओळा मास्टर संघाचे. अनिल अनिल येतोय. अनिल पाटील संघनायक. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू होता, मात्र सतीशने शेवटपर्यंत चांगला चेंडू खेळून काढलेला आहे आणि चांगली फील्ड. मेघनाथ मात्र चेंडू अजून फेकत नाही आहेत, मात्र दुसरी धाव घेण्याचा चांगला प्रयत्न होता. मात्र मिलिंद आणि सतीश ठाकूर ही जी जोडी टिकली तर नक्कीच आर के मोरो संघाला डोकेदुखी होईल. आता जोडी फुटली तर नक्कीच आर के मोरो संघ देखील थोडा जल्लोष साजरा करू शकतो या मैदानामध्ये. मात्र बघा सुरेख फटका मात्र चांगला फटका होता, मात्र झेल आलेला आणि सुंदर झेल घेतलेला चेतन पाटील यांनी. आणि अशा प्रकारे आणखीन एक गडी बाद होतोय ओळा संघाचा. मिलिंद पाटील बाद झालेले आहेत. मारण्याचा पण तो चेंडू बरोबर त्या एसटी म्हणजे क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये गेला. निश्चितच नाही, त्यांच्या जरा वरून गेला असता तर निश्चितच त्यांना 4 धावा भेटल्या असत्या, पण तसं काही झालं नाही. चेंडू डायरेक्टली गेला तो क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये आणि बाद होता ते मिलिंद. हॅलो हॅलो हॅलो, वैयक्तिक 3 धावसंख्येवरती. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. आणि मागच्या वर्षी जी स्पर्धा झाली होती उमेदवार आगरी मास्टरची, त्या वर्षीचा म्हणजे 2023चा चॅम्पियन संघ ठरला होता तो मोरवा मास्टर्स. आणि मी आधीपासून सांगितलं होतं की मोरवा मास्टर्स या संघाला हे ग्राउंड भरपूर लकी ग्राउंड आहे. हॅलो. आणि नक्कीच जे पी भाऊ त्या स्पर्धेमध्ये आर के मोरो संघ प्रथम पारितोषिक पटकावलं होतं आणि मालिकेवर ठरला होता कैलास पाटील. मात्र तो कैलास पाटील आज इंजुरीमुळे बाहेर आहे. हा निश्चितच त्यांना त्यांचे कैलास पाटील यांची उणीव जरा वाचत असेल की आपला एक अष्टपैलू खेळाडू आपल्या संघामध्ये नाही आहे आज. आणि कैलास पाटील यांना थोडी सुद्धा खंत असेल की ते सुद्धा या सामन्याचा भाग नाही होऊ शकत त्यांचा हाताला लागल्यामुळे. नक्कीच चेंडू थोडे पुढे आले असते तर नक्कीच झेल किंवा बॉडीला चेंडू लागला असता. थोडे मागे गेले कुमार आणि चेंडू होते 1 पाऊंड सीमारच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 22. विजयासाठी 14 चेंडू 27 धावा. आमचे स्कोरर प्रमोद घरत हे आम्हाला माहिती देतात. नक्कीच हेमंत बोईराज मात्र चेंडू जातो गेट पेण्याच्या बाहेरून चौकार. हा येतो नशिबॉन चक्कर. 2 धावा तिथे अडल्या असत्या आणि उभं राहून चांगला थोडा वाकला नाही हेमंत आणि चेंडू दोन्ही पायाच्या मधून निघून जातो 4 धावांसाठी. हा येतो नशिबॉन दमदार चौकार येतोय. मात्र चेंडूच्या हातामध्ये आला असता तर एकच धाव झाली असती, 3 धावा वाचल्या असत्या. मात्र कुठे थोडी थांबावं लागेल, कुठेतरी ब्रेक द्यायला लागेल या अशा मिस फील्डमुळे. मग अशी कुमारने काय केलं, थोडा मागे गेला तो पुढे आला असता तर त्या देखील 2 धावा वाचल्या असता. मी सांगतो ह्या देखील 2 धावा वाचल्या असता. मग तुम्ही जे अशा त्या 4 ते 5 धावा तुम्ही मिसफिल्डला दिलेल्या आहेत त्या तुम्हाला भारी पडतील आर के मोरो संघाला. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. सुरेख फटका, 1 धाव पूर्ण करतायत. बघूया दुसऱ्या नाही मंगेश यांच्या हातामध्ये चेंडू, कुठलाही प्रयत्न नाही दुसरा काढण्याचा. धावसंख्या 1 नाही वाटते, धावसंख्या होती ती 27. 3 गडी बाद. षटक संपतंय आता. 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज विजयासाठी. 12 चेंडू 27 धावा. कमॉन डीजे. जे आमच्या उमेदवार आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे कुठल्याही क्षेत्रात विशेष गुण प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा मी सन्मान करणार आहोत. असेच एक व्यक्ती, एक चिमुकले आमच्या इथे हजर आहे. कुमारी रिहा विलास पाटील, वय वर्ष 5. हिने राज्यस्तरीय पातळीवर कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच स्केटिंग स्पर्धेत देखील 2 तास सलग स्केटिंग करून इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. अशा चिमुकलीचा
आम्ही सन्मान करतोय सन्मान चिन्ह देऊन. मी मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील यांना विनंती करतोय की कुमारी रिहा राजेश पाटील वय वर्ष 5 यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा. तसेच इतर कोणी व्यक्ती जे सन्मानित आहेत आले असतील तर आमचे संपर्क साधायचा आहे. कुमारी आदिती राकेश घरात, स्नेही कदम, सताक्षी दीपेश पाटील, वेद अमित पाटील, स्वयंतक पंकज पाटील, कुमार हर्ष जयप्रकाश पाटील, रुचिता लंकेश्वर किनी, लतिका पंकज पाटील चिरागचा झालेला आहे, मंजिता मनोज पाटील, मनीषा विनय पाटील असतील तर यायचं आहे आमच्या व्यासपीठावरती. धावसंख्या होते ते 29. GP भाऊ सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि तितकंच कौतुक. मात्र राज्यस्तरीय कराटे असू दे, स्ट्रेचिंग असू दे, काय असू दे, मात्र या स्पोर्ट्समध्ये पुढाकार आपले आगरी मुलं देखील घेत आहेत आणि अभिमानाची गोष्ट आहे. नाही हो, निश्चितच. आता आमच्या गावातला मी बघतोय ना, चिमुकली पोरं कुठे कुठे पोहोचली आहेत. आम्हाला सुद्धा त्यांचं कौतुक वाटतंय. नक्कीच इथे वातावरण देखील गरम झालेलं आहे. मॅच देखील GP भाऊ गरम झालेलं आहे. 10 चेंडूमध्ये 19 धावांची करत. 10 चेंडू आणि 19 धावा. अटीतटीचा सामना मैदानात सुरू आहे. 10 चेंडू 19 धावा. नक्की सामना देखील तापलेला आहे, वातावरण देखील तापलेलं आहे, मैदान देखील तापलेलं आहे, बॅट देखील, चेंडू देखील तापलेला आहे. सुरेख फटका, मात्र फटका प्रॉमिसिंग नाही. चेंडूच्या हातामध्ये नरेश मात्र चूक करतोय. ओळेकरांना झेल सुटतो, जीवदान भेटते, मात्र ही चुकी देखील मागात पडू शकते. हलका सोपा झेल होता. आपल्या वाटलं की आरामात पकडू शकेल यष्टी रक्षक, पण तसं झालं नाही. झेल सुटतोय आणि एक चांगला फलंदाज चंद्रशेखर ओळेकर यांना जीवदान भेटते. जीवदान भेटू द्या भाऊ, मात्र स्ट्राईक बदललेले हा महत्वाचा आहे. स्ट्राईक चेंज झालेले हे महत्वाचं आहे. सतीश ठाकूर आज स्ट्राईक वरती आलेला आहे, हे महत्वाचं आर के मोरवा संघासाठी. मात्र झेल घेतला असता तर नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आला असता. 9 चेंडू 18 धावा. 2 चेंडू बाकी किती 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू 4 झाले. एक चेंडू डॉट चेंडू. ओके ओके. 4 चेंडू झाले. 4 चेंडू झालेत. मंगेश पाटील वर्सेस सतीश ठाकूर सामना असेल. चेंडू चांगली खाली राहतोय, चांगला फटका खेळतोय बघायचं. अनिल पाटील चेंडू उचलून थोडा मिसफील्ड, मात्र थोडा उशीर होतोय आणि ओळेकर शूट झालेले आहेत आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि नक्कीच जे टार्गेट आहे 49 धावांचं आणि त्याच टार्गेटपर्यंत पोहोचायचा चांगला प्रयत्न आहे ओळा संघाचा. ओळा परिसर, ओळा या संघाचं आर के मोरवा अपोजिट संघ 49 धावांचं लक्ष आहे. मंगेश पाटील वर्सेस सतीश ठाकूर. सुरेख अप्रतिम चेंडू मंगेश यांचा. चेंडू यष्टीच्या हातामध्ये. नरेश मात्रे मग चूक केली होती, मात्र ती चूक मागात पडेल की नाही, पुढील गोलंदाज कोण असेल, हरेश की नरेश? हॅलो, धनंजय पाटील आपण या आपला सत्कार करतोय. 6 चेंडू 16 धावांची गरज. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. हे मग आपण इकडे बघितलं होतं टार्गेट 49चं होतं, पण त्यांचं जरा फलंदाजी करताना सतीश ठाकूर यांना 2 मला वाटतं जीवदान भेटले आणि 2 जीवदान घेऊन त्या अजूनही क्रीजमध्ये आहेत. जर ते आहेत क्रीजमध्ये तर ओवळा मास्टर संघात त्यांच्यावरती भरपूर भरोसा आहे की ते आपला सामना जिंकून देतील. आणि अजूनही 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. नक्कीच. मात्र सतीश कुठल्याही मैदानामध्ये स्फोटक खेळ खेळतो, त्याला हवेचा सपोर्ट असू दे की नसू दे, मग त्याची ती खेळी आहे, स्ट्रॅटर्जी आहे, मोठे फटके खेळण्याची ती क्षमता आहे, ती नक्कीच आपली नेहमी संघासमोर तो करत असतो. आणि संघाला जिंकून दिलेले आणि भरपूर सामने मी बघितलेले आहेत आणि आमच्या आपण देखील चांगली बॅटिंग केली होती नवगड स्पर्धेमध्ये. नाही, निश्चितच त्यांची बॅटिंग मी सुद्धा बघितलं. दोन्ही आता बघितलं, दोन्ही जे क्रीजवरती खेळाडू आहेत, एक चंद्रशेखर होळेकर आणि सतीश ठाकूर, हे दोन्ही सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहेत. कुठल्यावर चेंडूवरती षटकार मारू शकतात किंवा चौकार मारू शकतात. नक्कीच. आणि आपल्या संघाला ते विजय मिळवून देऊ शकतात, त्यांच्यावर क्षमता आहे. पण तसाच ताकदीचा गोलंदाज हरेश. नक्कीच. अनिल की विक्रम बघा, चेंडू आडला जातोय, 2 धावा वाचू शकत नाहीये, मात्र थोडा चेंडू सापडत नाहीये गोलंदाज हरेश यांना. माझा जसं चेंडू संपत तसंच सामना देखील तापस चाललेला आहे, म्हणून तापलेला तसा सामना गरम झालेला आहे. मात्र कोण जिंकेल, आर के मोरवा की ओळा? आता 5 चेंडू शिल्लक आहे, 5 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. एखादा षटकार, एखादे विकेट. ना मोरवा मास्टर संघ विचार करते की मला विकेट पाहिजे. काय बोललो मग, षटकार का विकेट? मात्र षटकार येतोय, मात्र झेल सोडला होता. फुल टॉस चेंडू तर पुरेपूर समाचार घेतात आणि षटकार मिड विकेटच्या दिशेने.
मात्र मगाशी झेल घेतला असता तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता. मात्र नक्की नरेश चूक करतोय, हरेश देखील चूक करतोय. फुलटॉस चेंडू देतोय, मात्र फुलटॉस चेंडू कोणाला देतोय? ओळेकर. मात्र ओळेकर देखील कित्येक वर्षापासून खेळतोय आणि आपली खेळी दमदार खेळी दाखवतोय. आता मात्र 4 चेंडूने 8 धावा आणि आपण विकेटचा विचार केला एमओ होतो. दोन्ही संघाच्या सेमचा विकेट आहेत. समान विकेट आहेत. मात्र 4 चेंडूमध्ये 8 धावा करायचे आर के मोरवा संघ आणि ओळा हा सामना सुरू आहे. मात्र कोण सामना जिंकेल? एखादा डॉट चेंडू एखादे धावा आली पाहिजे किंवा षटकार चौकार आले पाहिजे. मात्र समोर फटका खेळतोय आणि हा समोर येतोय कॅमेरामॅनच्या समोर षटकार येतोय. 6 धावा. हा येतो दमदार ब्रँडेड षटकार. मिळतील या 6 धावा. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार मारतोय. महाराष्ट्राला दिवाना केलंय आमच्या मधुर महिलांनी. मात्र 2 षटकारांनी सामना लगेच फिरतोय ओळा संघाकडे. 3 चेंडू 2 धावा. 2 धावा 3 चेंडू. अजूनही सामना संपलेला नाहीये. सुरेख फटका बघायचा. फटका किती धावा करतील कुमार मात्र आहेत. एकच धाव घेतलेली आहे. चांगली फेकी कुमार यांची. 2 चेंडू 1 धाव. आता क्लीन विजय हवा असेल तर बॅटनी जर आली तर नक्कीच ओळा संघ. विकेट सेम आहेत. दोन्ही संघाचे विकेट सेम आहेत. सुरेख फटका बॅक टू द बॉल. चेंडू खेळून काढतोय. बघायचा येणार आता. टॉस कोण जिंकलेला आहे? ओला संघ टॉस जिंकलाय. दोन्ही संघाच्या सेमचा विकेट आहे आणि टॉस ओला संघ जिंकलेला आहे. एकही रन न काढता विकेट न गमावता तुम्ही टॉसच्या जोरावरती तुम्ही हा सामना जिंकू शकता. दोन्ही संघाच्या सेमचे विकेट गेलेत. 1 चेंडू 1 धावाची गरज. नक्कीच रफन-टफ सामना बघायला भेटतोय. मात्र आता बघा ह्याच चेंडूवरती गोलंदाज आणि फलंदाज या दोघांची अग्निपरीक्षा आहे. नाही, विकेट खरंच जर पडली तर नक्कीच आर के मोरो संघ जिंकेल. नाही खरंच जेव्हा 1 चेंडू 1 धाव असतं ना तेव्हा गोलंदाजावर तेवढं प्रेशर तेवढं नक्कीच. फलंदाजावरती प्रेशर असतं. बघितलं नक्कीच चेंडूचा नक्कीच निर्धाव वाईट वाईटचा इशारा येतोय. हॅलो हॅलो. असाच एक अजून एक चिमुकला आमच्यात आहे ज्याने विशेष गुण प्रावीण्य मिळवलं आहे. तो म्हणजे आमच्या उमेदवार अग्रणी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे सदस्य सन्माननीय अमित सुहास पाटील यांचा मुलगा वेद अमित पाटील यांनी गोरेगाव येथे हिपटॉप डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. या मुलाची वेद इकडे. आणि मुलुंड येथे 28 युरो एशिया इंटरनॅशनल